नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज तुम्ही पाहत आहात आपल्या स्क्रीनसमोर मस्त अशी चटणी तयार केलेली आहे. हो, ती सुकटची चटणी आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आज आपण घेतलेली आहे सुकट घेतलेली आहे मस्तपैकी मार्केटमधून सुकट आणलेली आहे. फ्रेश सकाळ सकाळ तुम्हाला फ्रेश भेटते. तर डेफिनेटली हे आपण मस्तपैकी आणलेली आहे मार्केटमधून. आणि ही काय करायची आपल्याला निवडायची आहे, कारण की ह्याच्यामध्ये वाळू असते, त्याचबरोबर काही दुसरे खडे असतात, तर ते आपल्याला वेचून काढायचे असतात. तर तेच आईने आणि मीनी केलेलं आहे. आम्ही स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ती मी गरम केलेली आहे. तुम्ही बघू शकतात आपण इकडे सुकट बनवत आहोत. तर आपल्याला ती भाजून घ्यायची आहे कढईमध्ये, आणि ही भाजून घेतल्यानंतर ही साईडला ठेवायची आहे. इकडे घेतलेली आहे आपण कांदे 2 चिरून घेतलेले, आणि भरपूर सोपी रेसिपी आहे. जास्त काही ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स ॲड नाही करायचे आहेत. लंचसाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकतं, चपातीसाठी भाकरीबरोबर जाऊ शकते ही रेसिपी. मस्त अशी सुक्की अशी सुकटीची आपण रेसिपी तयार करत आहोत. इकडे आपण मीठ घेतलेलं आहे, आणि हे आहे लसूण आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा, तोच आपण टाकलेला आहे. वेगळं काही ॲड करणार नाही आहोत त्याच्यामध्ये आपण. एकदम सोपी रेसिपी, फटाफटमध्ये होणारी रेसिपी होणार आहे ही. तर कोणी सुकट खाल्लेले आहे त्यांनी कमेंट करायला नक्की विसरू नका. आणि ह्याच्यानंतर आपण इकडे ॲड केलेली आहे हळद ॲड केलेली आहे. मस्त कलर भरपूर सुंदर आला आहे. कांदा आपला चांगला ब्राऊन होऊ द्यायचा आहे आपल्याला इकडे. आणि त्याचबरोबर मुंबई गिराई चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आपण दररोज व्हिडिओ टाकत असतो, तर येस, सपोर्ट करत जा व्हिडिओला. इकडे आपण ॲड केलेलं आहे टमाटर. तर टमाटर चांगला आपल्याला आता त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. टमाटर शिजण्यासाठी आपल्याला 1 ते 2 मिनटं हे परतून घ्यायचं आहे फक्त ह्याच्यामध्ये, कांद्यामध्ये. आणि मी जसं म्हटलं की लाईक, शेअर, सबस्क्राईबसाठी पैसे लागत नाही, तर जरूर सपोर्ट दाखवत जा मुंबई गिराई चॅनलला तुमचा. आणि इकडे आपण काय केलेलं आहे, इकडे आपण जी भाजून घेतलेली सुकट, ती आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये. ज्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यातली जी इम्प्युरिटीज असते, जी वाळू असते, कचकच लागण्याची जी शक्यता असते, ती नाहीशी होऊन जाते आणि स्वच्छ निघते एकदम. तीच आपण इकडे टाकलेली आहे. आपण काही जास्त इन्ग्रेडियंट टाकले नाही. कांदा टाकला, टमाटर टाकले, हळद, मीठ टाकलेली आहे, दॅट्स इट. आणि लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. काहीच जास्त वेळ लागणार नाही आहे. फक्त आता ही वाफवून घ्यायची आहे. पाणी ॲड करायचं नाही आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. आईने आता ही फक्त 5 मिनटासाठी वाफवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे. टमाटर, कांदा सगळं काही मिक्स झालेलं आहे. आता 5 मिनटासाठी आपल्याला ही, आता तुम्ही बघू शकता ही 5 मिनटानंतरचं दृश्य आपली तयार झालेली आहे. मस्तपैकी खरपूस तयार झालेली आहे. भाकरीबरोबर, चपातीबरोबर एक बेस्ट ऑप्शन असू शकतं. आणि जास्त काही वेळ लागत नाही आहे त्याला. आता हिला आपण काढून घेऊया एका डिशमध्ये. त्या आईने एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. तर किती सुंदर दिसत आहे. टमाटर आणि कांदा कॉम्बिनेशन चांगलं लागत आहे. तर अशा पद्धतीने सुकट तुम्ही नक्की घरी करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि अशा भरपूर व्हिडिओजसाठी सपोर्ट करा मुंबई गिराई चॅनलला. कांदा, टमाटर सर्व इन्ग्रेडियंट्स आपण ॲड केलेले आहेत. बाहेरचे काहीच एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट्स नाही आहेत, जेणेकरून एकदम सोप्यात सोपी ही अशी रेसिपी आहे. 10 मिनटात झालेली आहे अशी आपली रेसिपी. तर अशा भरपूर रेसिपीजसाठी सपोर्ट करा, आणि भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.
आहे.